वेळेला उपस्थित राहिला आपले यंत्रणापासून खूप धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाची शोभावाढीला त्याचप्रमाणे या भागातील सर्व कोकणातील बंधू भगिनींमध्ये आपल्या या महायुतीच्या दोन तीन एकत्र करा. सर काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी आला आहे, वसईविरार शहर महानगरपालिकेची प्रचार सभा आहे, इथे येऊन तुम्हाला कोणते प्रश्न वाटले की जे सोडवले गेले? पायाभूत सुविधा सारखे मूलभूत विषय 18 प्रकारचे नागरी सुविधा जे आपण महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना द्यायच्या असतात, आज सगळ्यातूनच या लोकांना वंचित ठेवलं जातं. चांगल्या हॉस्पिटलची सुविधा नाहीये, इथे पाण्याची सुविधा नाहीये. या सगळ्या सुविधा आम्हाला जसं खासदारकीमध्ये संधी दिली, आमदारकीमध्ये राजन नाईकजींच्या रूपाने आमदार दिला, तसं महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या विचाराचा अगर महापौर दिला, नगरसेवक म्हणजे आमचे निवडून दिले, तर सगळ्याचे सगळे 18 प्रकारचे नागरी सुविधा आणि विकास करण्याची जबाबदारी ही देवाभाऊच्या वतीने आम्ही घेतो, हा विश्वास आजच्या निमित्ताने दिलेला आहे. सर या ठिकाणी 200 रुपये फूटचा एक बांधकामाचा बादशाह आहे, त्याला त्या प्रभागामध्ये टाकलेला आहे, परंतु या प्रभागामध्ये त्याचा भाचा आहे. 2 दिवसापूर्वी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक बातमी दाखवली होती, या ठिकाणी त्या उमेदवारांनी एका महिलेला फसवलं. या संदर्भात तुम्ही काय? 15 तारखेपर्यंत थांबा, प्रचार होऊन दे, उमेदवार आमचे निवडून येऊन दे, सगळे हिशोब चुकते करू. सर आप तुम्हाला जाते हैं वहाँ सिर्फ भड़काऊ भाषण क्यों देते, ये आरोप लगते हैं आप? जो लोगों के दिल की बात है ना, वो मैं भाषण के माध्यम से करता हूँ. जिनको भड़कना वो भड़क सकते हैं, मेरे को कुछ फर्क नहीं पड़ता है.